मित्रांनो जरा सकाळी सकाळी जरा चाललोय बाहेर. वाडी पूर्ण शांत शांत वाटते एकदम. वाडीत पोरं तर अजिबातच नाहीत. म्हणजे जसं खेळायला जायचं बोललं किंवा काय, कोणी पोरंच नाहीत. दोघंच जण आहेत आम्ही, प्रवीण आणि मी फक्त. आता सर्व घरं बंदच आहेत. म्हणजे सर्व अशी नाही, खूप सारी घरं ना बंद आहेत वाडीमध्ये. सर्व लॉक लावून सगळे. सर्व जास्त करून मुंबईला वगैरे जातात. आता गणपतीला येतील सगळे पुन्हा. वांदर बघा केवढे मोठे आलेत. बोक केवढा मोठा आहे इथे. तो गेला बसला इथे. खूप आले, तिकडे सुद्धा गेले त्यांच्याकडे. अगं इथे बसला एक दिसतोय तो. हां बघा. मित्रांनो नदीच्या इकडे आलोय आणि पाणी बघा आता किती आलंय ते. पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे पाणी आता वाढतंय नदीला. मित्रांनो किवावरती बघा पाणी किती वाढलंय ते आता. पिशवी पण नाही आणलेली. हा ना, पिशवी नाही आणलेली. हा मित्रांनो तो धक्का मारून गाडी स्टार्ट करायची. आणि काय बोलाय देऊ. हा काय काढला तुझा व्हिडिओ. आता रोडवरती पाणी साचलंय आणि इथे गाडी धुवायला आलेत. आणि गाडी धुवाय कुठून आली? आयरेवाडीतून, नरसाळवाडीत. अरे मामा शेडाला बघ. हा बघ इकडे बघ. आता म्हणेल थांब जाऊ नकोस मुंबईला, मी पण जाऊया सोबत. जरा सगळ्यांना समजू दे, तू पण गावाला येतोस मध्ये मध्ये. मग तू आज अचानक आलास मध्येच. भात लावाय
तर माकडं बघा किती आले ते घरांवर, म्हणून सगळे बोंबटत आहेत. गेली सागवानावर, गेली सागवानावर, तिकडं सागवानावर गेली. मित्रांनो, आता जाणार होतो रात्री खेकडे पकडण्यासाठी, पण पाऊस काय थांबायचं नावच नाही घेते, चालूच आहे सारखा. त्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल. मित्रांनो, धुरी केले कारण गावाला ना मच्छर आता खूप झालं आहे. पाऊस आता कंटिन्यू चालू असल्यामुळे कसं हे बाजूला फणसाची झाडं वगैरे तिथे, मग ते फणस वगैरे पडतात, त्यामुळे मच्छर होते, त्यामुळे धुरी केले इथे. मित्रांनो, आईनं ना भजी बनवलेत मस्त. आता बाहेर बसून भजी खातो. कारण बाहेर मस्त एकदम थंडगार वाटते पावसामुळे. आता